नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी। आता पीएम किसान योजनेतील शेतकरी त्यांचा मोबाईल नंबर दुरुस्त करू शकतात किंवा त्या ठिकाणी बदल करू शकतात। तर मग त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे। pmkisan.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर आपण खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अपडेट मोबाईल नंबर असा नवीन ऑप्शन आलेला आहे। त्या ठिकाणी अपडेट मोबाईल नंबरला क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर ऑप्शन येईल। मग त्या ठिकाणी आपल्याला मोबाईल अपडेट नंबर असं लिहून येईल। मग त्या ठिकाणी रजिस्टर नंबर आणि आधार कार्ड नंबर असे दोन ऑप्शन दिलेले आहे। मग आपल्याकडे जर रजिस्टर नंबर असेल तर रजिस्टर नंबर टाकून लॉग इन करायचं आहे, किंवा तुम्हाला माहिती नसेल तर इथं नो युअर रजिस्टर नंबरला क्लिक करून तुम्ही तुमचा रजिस्टर नंबर मिळवू शकता। किंवा मित्रांनो, तुमच्याकडे जर रजिस्टर नंबर नसेल तर आधार कार्ड हा एक ऑप्शन आहे आणखी। त्या आधार कार्ड या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा लॉग इन करू शकता। मग आधार कार्डला जर क्लिक केले तर त्या ठिकाणी पुढील प्रमाणे आपल्याला ऑप्शन येईल। मग आधार कार्डला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला अटॅच पाहिजेत। मग आधार कार्ड सर्व शेतकऱ्यांकडे असतात। मग आधार कार्ड टाकल्यानंतर आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, नंतर कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे। मग सर्च केल्यानंतर आपल्यासमोर असा गेट आधार OTP असा येईल। मग त्या ठिकाणी टिक करायचं आहे। टिक केल्यानंतर आपण त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। मग OTP आता तुमच्या मोबाईल नंबरवर येईल। मग जो रजिस्टर नंबर आहे तुमचा तो त्या मोबाईल नंबरवर हा OTP येईल आणि OTP आल्यानंतर गेट आधार OTP या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जो OTP आला आहे तो OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे। व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय OTP झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आधार OTP व्हेरीफाय असं ऑप्शन येईल। आधार OTP व्हेरीफाय झाल्यानंतर शेतकऱ्याची सर्व माहिती म्हणजे तुमची सर्व माहिती त्या ठिकाणी येणार आहे। मग रजिस्टर नंबर, मोबाईल नंबर, तुमचं नाव त्या ठिकाणी अशी सर्व माहिती त्या ठिकाणी येणार आहे। जेंडर। मग नंतर तुम्हाला आता खाली ऑप्शन आलेला आहे एंटर न्यू मोबाईल नंबर। मग तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर इथे तुम्ही तुमचा नवीन मोबाईल नंबर या ठिकाणी टाकू शकता। मग तुम्हाला नवीन नंबर टाकून गेट OTPला क्लिक करायचं आहे। गेट OTPला क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय OTP म्हणून येईल। मग त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर जो OTP येईल तो OTP त्या ठिकाणी टाकायचा अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी चेक फॉर अपडेट असं करायचं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा नवीन मोबाईल नंबर या ठिकाणी सक्सेसफुली अपडेट होऊन जाईल। मग मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा मोबाईल नंबर दुरुस्त करायचा असेल किंवा नवीन मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा असेल तर अशा प्रकारे हे नवीन ऑप्शन आलेले आहे। तर मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।